ऐतिहासिक काळातील तोफा या पहिल्या प्रवेशद्वारावर ठेवलेल्या आहेत. ही बघा ही तोफ. या सर्व दौलताबाद किल्ल्याच्या तोफा आहेत. कॅनन्स ॲट दौलताबाद फोर्ट. ही बघा ही मोठी तोफ आहे. हे पहिलं प्रवेशद्वार आहे. तिकडे अजून एक फार मोठी तोफ आहे. ही बघा या तोफेचा आकार बघा किती मोठा आहे. त्याच्यामध्ये कसा तो दारुगोळा बसत असेल आणि कसा तो फायर होत असेल, आवाज किती मोठा होत असेल. आता काही किल्ल्यांवर अशी व्यवस्था केली जायची की तोफेमध्ये बारूद भरलं, गोळा भरला की बाजूलाच एक पाण्याचा हौद असायचा आणि त्या पाण्याच्या हौदामध्ये तसाच बारूद भरला की त्याचा एक मोठा आवाज व्हायचा आणि मोठा आवाज झाला की ती फायर करायची आणि त्या पाण्याच्या हौदामध्ये सैनिक जे आहेत ते आपलं डोकं बुडवायचे. कारण काय व्हायचं, तिथं तो आवाज जो आहे तो इतका मोठा असायचा की त्याच्यामुळे कानाचे पडदे फाटायचे. ते पडदे फाटू नये म्हणून असे पाण्याचे हौदा असायचे आणि त्याच्यामध्ये सैनिक आपलं डोकं बुडवायचे. देवगिरी किल्ल्याच्या वरती एक मेंढा तोफ म्हणून आहे. ती अतिशय मोठी आहे. वरती ठेवली ती. आपण सुरुवातीला काही तोफा पाहिल्या. त्या सर्व तोफांमध्ये सर्वात मोठी तोफ जी आहे ती मेंढा तोफ आहे. ऐतिहासिक काळातील तोफा या पहिल्या प्रवेशद्वारावर ठेवलेल्या आहेत. ही बघा ही तोफ. या सर्व दौलताबाद किल्ल्याच्या तोफा आहेत. कॅनन्स ॲट दौलताबाद फोर्ट. देवगिरी किल्ल्याच्या वरती एक मेंढा तोफ म्हणून आहे. ती अतिशय मोठी आहे. वरती ठेवली ती. आपण सुरुवातीला काही तोफा पाहिल्या. त्या सर्व तोफांमध्ये सर्वात मोठी तोफ जी आहे ती मेंढा तोफ आहे.